तोरणा तांडा तालुका मुदखेड वस्ती जोडणारा 2.5 किलोमीटर अंतराचा 1.5 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला नवा रस्ता पूर्णपणे उखडला आहे। या विरोधात काँग्रेसने लक्षवेधी आंदोलन करत निकृष्ट दर्जाच्या कामाचा भांडाफोड केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी 1,47,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला होता। या अंतर्गत 3 किलोमीटरचा रस्ता बनवणे अपेक्षित होते, परंतु रस्ता अरुंद बनवण्यात आलेला आहे। रस्त्याच्या दुतर्फा 1.5 मीटर रुंदीचे मुरमाचे अस्तरीकरण करणे नियोजित होते, पण कंत्राटदाराने रस्त्याच्या साईडला मुरुम टाकला नसल्याने रस्ता कसला आहे। तसेच वाहने रस्त्यावर चढवताना आणि उतरवताना छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना सातत्यानं घडत आहेत। माती कामात माती मिश्रित मुरुम वापरण्यात आलेला असून पाणी टाकून व्यवस्थित दबाई करण्यात आली नसल्याचं स्थानिकांनी म्हटलेलं आहे। तसेच खडी कामात खडी थराची जाडी कमी करण्यात आल्यामुळे जागोजागी खड्डे पडलेले आहेत। संबंधित रस्त्याच्या कामासाठी डांबराचा अत्यल्प वापर करण्यात आला आहे। हॉट मिक्सचं कामाच्या कालावधीनंतर भर पावसात थातूरमातूर करण्यात आलेलं आहे। याशिवाय सील कोटचं काम करण्यात आलेलं नाही, त्यामुळे खड्डे 1 महिन्याच्या आत रस्त्यावर जागोजागी पडले आहेत। या निकृष्ट कामाच्या विरोधात काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर यांनी खड्डेमय रस्त्याकडे लक्ष वेधत आंदोलन केले आहे। या रस्त्यावर वापरण्यात आलेल्या डांबराच्या थराचा पापोडा काढून भांडाफोड केला आणि यावेळी उत्तमराम लोमटे, दशरथ आडे, उत्तम पवार, अनिल आडे, संदीप कवळे यांच्यासह नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।